कशासोबत खायचं आहे लोणचं, मिरची प्लस लोणचं? तर इडली, डोसा, उत्तप्पा, चपाती, आंबोळी, भात याच्यासोबत तुम्ही खाऊ शकताय. तर ह्या लाल मिरच्या आहेत, ह्या पिकलेल्या आहेत. 4 दिवस मी घरी सुकवल्या सावलीत आणि आता त्याचे तुकडे केलेले आहेत. तर हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात मी घालते. तर ही रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर त्याच्यात थोडीशी लसूण घालायची आपल्याला आणि चालू बंद स्थितीत ह्याचा क्रश करून घ्यायचा आहे. आता मी कढई ठेवली आहे. कढईत 4 चमचे तेल घालते, थोडीशी मोहरी घालते. तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि गॅस बंद करायचा आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण गॅस तर बंद केलेला आहे. लोणचं म्हणजे हिंग, मोहरी, मेथी आलीच, तर हिंग घालते मी अर्धा चमचा. त्याच्यानंतर मोहरीची डाळ घालायची आपल्याला आणि मोहरीची डाळ 3 चमचा, हळद 1 चमचा आणि मेथी भाजून बारीक केलेली 1 चमचा. हे असं आपण सर्व मिश्रण घालून पूर्ण असं हलवून घ्यायचं आणि पूर्ण गार करायला ठेवायचं आपल्याला. गरम स्थितीत काही करायचं नाही. आपलं मिश्रण गार झालेलं आहे आणि क्रश आपला मिरचीचा जो क्रश आहे ना, तो आत्ता आपला बघा कसा झालेला आहे. तर हा क्रश आपल्याला याच्यात घालायचा आहे. चायनामध्ये असं रेसिपी करताना मग बघत होते, तर त्यांचं लाल मिरचीचं काहीतरी बनवलेलं असायचं. त्यांची भाषा काय मला समजायची नाही. मला वाटलं आपण पण काहीतरी करूया, म्हणून मी हा पदार्थ केलेला आहे, क्रश लोणचं. तर मिरची क्रश लोणचं पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं, कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. याच्यात मी 2 लिंबाचा रस घातला आहे आणि 1 चमचा साखर घातली. आंबट, गोड, तिखट, खारट अशी चव